आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय? हो सर. हो येतो सर, येतो येतो. येतोय ना? हा, काल आपण काय काय घेतलंय आठवतंय का? हो सर, आठवत आहे. काय काय घेतलंय? सागरशास्त्राची ओळख झाले सर. महासागर झाले, प्राचीन काळापासून मानवी सागर हे पण झाले सर. सागरशास्त्राची व्याख्या पण झाली सर. सागरशास्त्राची माहिती झाली. हा, आपण सागरशास्त्राचे स्वरूप व व्यापत्ती चालू होतं सर. बर, ते पण झालंय. लास्टच चाललं होतं भारतातील 1 जानेवारी 1966 रोजी हे चाललं होतं सर. बर. आपण हे जे आपला जो पेपर जो आहे त्या पेपरमध्ये सागरशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती आपण अभ्यास करतो आहे, बरोबर आहे? हो आता सर. ह्या सागरशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपण वेगळ्या घटकांवर आपण चर्चा केलेली आहे की हे जे सागरशास्त्र जे आहे त्या सागरशास्त्राची व्याप्ती आपण अभ्यास करत असताना आतापर्यंत आपण कशा कशा प्रकारची सुरुवात 1900 शतकामध्ये ही जी सुरुवात जी आहे ही सुरुवात झालेली आपणास पाहावयास मिळते आहे. हे जे आधुनिक संशोधन जे आहे ते आधुनिक संशोधन 1900 शतक जे आहे त्या 1900 शतकामध्ये ही जी सुरुवात जी आहे ही सुरुवात झालेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. काल चर्चा केली की जॉन मरे, डॉल्फिन आणि हे जे जहाज जे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे जहाज जे आहे त्या जहाजाच्या सफारीने हे जे संशोधन जे आहे हे संशोधन झालेलं आपणास पाहावयास मिळतं आहे. ते काल आपण अभ्यास केलेला आहे की कोणकोणते प्रकारचे जहाज जे आहे त्या जहाजाच्या सहाय्याने कोणकोणते अभ्यासक जे आहे त्या अभ्यासकाने माहिती जी आहे ही माहिती मिळवलेली आहे. काल आपण अभ्यास केला की हे जे संशोधनामध्ये आपण पाहतोय की हा जो सर जॉन रॉमारे असेल किंवा अमुंडसेन असेल किंवा रॉबर्ट पिएरे असतील किंवा डॉल्फिन असतील, हे जे शास्त्रज्ञाने आहे ह्या शास्त्रज्ञांनी महत्वाची अशा प्रकारची भूमिका राबवलेली आपणास पाहावयास मिळते आहे. आणि आतापर्यंत प्रत्येक देशाचा जर आपण विचार केला तर आता आज घडीला जर आपण बघितलं तर प्रत्येक देशाच्या सागराविषयीची उत्सुकता जी आहे, सागराविषयीची जाणून घ्यायची जी जिज्ञासा जी आहे आणि सागरामध्ये असणारी जी साधन संपत्ती जी आहे ही साधन संपत्तीवर आपलाही दावा आपणही त्याच्यावर दावा ठोकू शकू त्याच्यासाठी प्रत्येक देशामधील प्रत्येक राष्ट्र जे आहे ते राष्ट्र संशोधन करत आहे. आणि त्या संशोधनाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधिका जे आहे म्हणजे हे जे जहाज जे आहे मोठमोठे जहाज जे आहे हे मोठमोठे जहाज ह्या महासागरामध्ये तैनात झालेले आपल्याला पाहावयास मिळते आहे. आणि आतापर्यंत प्रत्येक देशामध्ये सागर विज्ञान संस्था जी आहे सागर विज्ञान संस्था स्थापन झालेली आपल्याला पाहावयास मिळते आहे. तेच आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये काल आपण अभ्यास केला होता की हे जे सागर संशोधनाचं आंतरराष्ट्रीय जे केंद्र जे आहे हे आंतरराष्ट्रीय केंद्र कुठं आहे तर डेन्मार्क हे जे आहे ह्या डेन्मार्क मध्ये असणार जे कोपेनहेगन हे जे शहर जे आहे ह्या शहरामध्ये परमनंट इंटरनॅशनल काउन्सिल फॉर द एक्सप्लोरेशन फॉर द सी हे जे संस्था जी आहे ही संस्था आंतरराष्ट्रीय संस्था त्या ठिकाणी कार्यरत आहे. जागतिक त्याचं जे मुख्य केंद्र जे आहे हे मुख्य केंद्र त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं आहे. आणि याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हे जे जशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्र जे आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्राने जशा प्रकारच्या संशोधिका जे आहे सागराचं संशोधन करण्यासाठी सागर विज्ञान संस्था जशा प्रकारच्या स्थापन झालेल्या आहेत तशाच प्रकारच्या भारतामध्ये सुद्धा हे जे सागर विज्ञान संस्था जे आहे ह्या भारतामध्ये सुद्धा सागर विज्ञान संस्था ह्या स्थापन झालेल्या आपणास पाहावयास मिळतं आहे. म्हणजे भारताचा विचार करत असताना काल आपण अभ्यास केला की भारतामध्ये 1 जानेवारी 1966 रोजी राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था जी आहे राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था ही
स्थापन झालेली आपणास पाहावयास मिळत आहे. आणि ह्याचं जे सुरुवातीला जे कार्यालय जे होतं 1 जानेवारी 1966 ला ज्यावेळी स्थापन झाली, त्याचं मुख्यालय जे होतं ते दिल्लीला होतं. परंतु समुद्र आपण पाहतो की समुद्र इकडं आपण बाकी दक्षिणेला, आणि त्याचं जे आपण पाहतो की संशोधन कार्य जे आहे, हे संशोधन कार्य जर दिल्लीला असेल तर व्यवस्थित त्याचं ताळमेळ त्या बसत नव्हता. म्हणून हे जे केंद्र जे आहे, हे केंद्र दिल्लीवरनं गोव्याला हलवलेलं आपणास पाहायला मिळतंय. आणि आज आपण पाहतो की जी गोव्याची राजधानी जी आहे पणजी, त्या ठिकाणी हे जे कार्यालय आपण हे जे राष्ट्रीय विज्ञान संस्था जी आहे, भारताची राष्ट्रीय विज्ञान संस्था गोवा येथे याचं जे कार्यालय आहे, हे कार्यालय मुख्यालय जे आहे, हे मुख्यालय गोवा पणजी ह्या भागामध्ये आपल्याला ह्या शहरामध्ये आपण आज पाहावयास मिळते आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण हे जे सागरी ह्याच्यामध्ये काय काय आपण अभ्यास करतो आहे, तर याच्यामध्ये हे जे सागर विज्ञान संस्था जी आहे, या सागर विज्ञान संस्थामधून मोठ्या प्रमाणात सागरी संशोधनातून उपलब्ध झालेली जी माहिती जी आहे, त्या माहितीचं विश्लेषण ह्या संस्थेमधून केलं जात असतंय. त्याच्यामध्ये काय काय आपण अभ्यास करतोय, ते माहिती कशा कशा प्रकारची आपण मिळवत असतोय, तर त्याच्यामध्ये सागर तळाची रचना असेल किंवा ते जे सागर तळ जे आहे, हे सागर तळ कशा प्रकारचे आणि त्या सागराचे जे तळभाग जो आहे, त्या तळभागावर असणारा जो गाळ जो आहे, त्या गाळाच्या संदर्भामध्ये अभ्यास जो आहे, हा अभ्यास कशा कशा प्रकारचा गाळ त्या भागामध्ये आपणास पाहावयास मिळतो आहे, त्याच्या संदर्भामध्ये अभ्यास जो आहे, हा अभ्यास त्याच्यामध्ये केला जात असतोय. त्याचबरोबर त्या सागरामध्ये, त्या महासागरामध्ये, त्या पाण्यामध्ये, त्या समुद्रामध्ये, त्या उपसागरामध्ये किंवा ती जे खाडी जी आहे, त्या खाड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील, त्यांचा अभ्यास जो आहे, त्यांचा अभ्यास आपण ह्या सागरशास्त्रामध्ये आपण करत असतोय. म्हणजे ही जी पूर्ण माहिती जी आहे, ही पूर्ण माहिती ह्या सागरशास्त्रामध्ये मिळवली जात असते. किंवा हे जे संशोधन जे आहे, हे संशोधन आपण बाकी सागर विज्ञान संस्था जी आहे, ह्या सागर विज्ञान संस्था काय कार्य करत असतात, तर ह्या सागर विज्ञान संस्था ते संशोधन करत असतात. ते संशोधन कोणकोणत्या गोष्टीमध्ये करत असतात, तर त्या भागामध्ये असणारी ती जी समुद्र तळरचना जी आहे, त्या समुद्र तळरचनाची तळरचना जी आहे, ती तळरचना कशा प्रकारची, त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, त्या तळरचनेवर असणारा जो गाळ जो आहे, हा गाळ कशा प्रकारचा आहे, त्या तळरचनेवर किंवा त्या समुद्रामध्ये, त्या पाण्यामध्ये असणार जे वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, यांची माहिती जी आहे, यांची माहिती विस्तृतपणे ह्याचा अभ्यास जो आहे, याचा अभ्यास कशामध्ये केला जात असतोय, ह्या सागरशास्त्रामध्ये त्याची माहिती जी आहे, ही माहिती मिळवली जाते आणि त्याचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जात असतोय. त्याचबरोबर ह्या सागर संशोधन विज्ञान संस्था जी आहे, ह्या सागर संशोधन विज्ञान संस्था काय कार्य करत असतात, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की सागरी जलाचं जे तापमान जे आहे, त्या सागरी जलाच्या तापमानाच्या संदर्भामध्ये आपण त्याच्यामध्ये अभ्यास हे जे सागर विज्ञान संस्था जी आहे, ह्या सागर विज्ञान संस्था ह्या अभ्यास करत असतात किंवा संशोधन करत असतात. त्याचबरोबर शारता जी आहे, हे शारतेच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जे आहे, हे अभ्यास हे जे सागर संशोधन संस्था जी आहे, ह्या सागर संशोधन संस्था हे करत असतात. त्याचबरोबर भरती आणि ओहोटी जी आहे, आपण समुद्र किनारा जो आहे, ह्या समुद्र किनाऱ्यावर भरती आणि ओहोटी येताना आपल्याला दिसून येते. काही वेळेस आपण पाहतो की हे जे भरत्या ज्या आहे, काही वेळेस भरती मोठी येते, काही वेळेस आपण पाहतो की भांगाची भरती किंवा ह्याची भरती आपण म्हणतोय. हे जे भरती जे आहे, ह्या भरती ओहोटी जे आहे, त्यांच्यामध्ये असणारा जो कालखंड जो आहे, हा त्याच्यामध्ये असणारा कालखंड किती असतोय, किंवा पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी कोणकोणत्या प्रकारच्या भरती आणि कोणकोणत्या प्रकारच्या ओहोटी येतात, त्याच्या संदर्भामध्ये अभ्यास जो आहे, हा त्याच्या संदर्भामध्ये अभ्यास ह्या सागर विज्ञान संस्थेमध्ये केला जात असतोय. त्याचबरोबर ह्या सागरामध्ये अजून काय अभ्यास केला जातोय, की हे जे सागर विज्ञान संस्था जी आहे, ह्या सागर विज्ञान संस्थेचा आपण अभ्यास याच्यामध्ये करत असताना हे जे शास्त्र जे आहे, म्हणजे सागर विज्ञान संस्था जी आहे, ह्या सागर विज्ञान संस्थामध्ये भरती होते किंवा सागरी प्रवाह जे आहे, हे सागरी प्रवाह मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आपणास पाहायला मिळत आहे. म्हणजे काल तुम्हाला सांगितलं की जशा प्रकारचं आपण पाहतोय की मानवाच्या शरीरामध्ये जशा प्रकारच्या रक्तवाहिन्या ह्या कार्य करत असतात, म्हणजे रक्तवाहिन्या ज्या आहे, ह्या रक्तवाहिन्या जशा प्रकारचे कार्य करतात, तशाच प्रकारचं आपण पाहतोय की ह्या सागरी प्रवाह जे आहे किंवा उष्ण जल प्रवाह असेल किंवा थंड जल प्रवाह जे असतील, हे प्रवाह समुद्रामध्ये वाहताना आपल्याला दिसून येते आणि त्याचा अभ्यास जो आहे, त्याचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जात असतोय. म्हणजे सागरी प्रवाहांच्या संदर्भामध्ये विचार करत असताना जे जेट प्रवाह जे आहे किंवा एल निनो वगैरे हे जे प्रवाह जे आहे, मोठमोठे आपण पाहतो की थंड प्रवाह, उष्ण प्रवाह जे आहे, याच्यामुळे जागतिक हवामान जे आहे, हे जागतिक हवामानावर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे त्या प्रवाहावरून आता आपण पाहतोय की आता मे महिन्यामध्ये किंवा आपण पाहतोय की एप्रिल मेच्या दरम्यान
वेगळ्या प्रकारच्या आपण हवामानाचा अंदाज व्यक्त केला जात असतोय. हा हवामानाचा अंदाज कशावर व्यक्त केला जात असतोय, तर हा हवामानाचा अंदाज ह्याच्यावर व्यक्त केला जात असतो की हे जे सागरी प्रवाह जे आहे, ह्या सागरी प्रवाह म्हणजे एल निनो वगैरे जे असतील, ह्या एल निनो वगैरे यांचा ह्याच्याद्वारे आपण याच्यामध्ये अभ्यास जो आहे हा अभ्यास त्याच्यामध्ये आपण करत असतोय. म्हणजे ही जे ह्याचा अभ्यास जो आहे हा अभ्यास त्याच्यामध्ये आपण करतोय. किंवा सागराचे जे ह्याच्यामध्ये अजून काय अभ्यास करतोय की हे जे सागर विज्ञान संस्था जे आहे, ह्या सागर विज्ञान संस्थांचा अभ्यास करत असताना हे वेगवेगळ्या प्रकारचे सागर जे आहे, सागराचा तळभाग कशा प्रकारचा आहे त्याचा अभ्यास करत असताना त्याचे जे नकाशे जे आहे, हे नकाशे त्याच्यामध्ये हे जे नकाशे जे आहे हे नकाशे काय करत असतात, हे जे नकाशे जे आहे हे नकाशे सुद्धा तयार केले जाताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे हे जे हे जे नकाशे जे आहे हे नकाशे सुद्धा याच्यामध्ये तयार केले जाताना आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारचा अभ्यास जो आहे हा अशा प्रकारचा अभ्यास ह्या सागर विज्ञान संस्था ज्या ह्या सागर विज्ञान संस्था करत असतात. म्हणून सागर विज्ञान संस्थाचे स्वरूप आणि व्याप्ती समजून घेत असताना हे जे व्यापक जे आहे, आपण पाहतो की एखादं हे जे समुद्र जे आहे हे समुद्राचा आपण अभ्यास करत असताना, हे जे समुद्र जे आहे ह्या समुद्राचा अभ्यास करत असताना, एक मिनिट, हे जे समुद्र जे आहे समुद्राचा अभ्यास करत असताना हा जो समुद्र जे आहे समुद्राचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या सागर रचना ज्या आहे ह्या सागर रचनेच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करतो आहे. हे अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे जे आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या नकाशांचा अभ्यास याच्यामध्ये केला जात असतो. आणि त्यावेळेस एखादी गर्दा आहे, एखादा उतार आहे तो कशा प्रकारचा आहे, किंवा मैदान आहे त्या ठिकाणचा गाड कशा प्रकारचा आहे, किंवा याच्यामध्ये ही जी शारता जी आहे त्या शारतेची जी ह्याच्यामधून काय केलं जात असतंय, तर नकाशे जे आहे हे नकाशे त्याच्यामध्ये तयार केले जात असतात. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये महासागराची जी तळरचनेचा अद्यावत अशा प्रकारचे नकाशे जे आहे हे अद्यावत अशा प्रकारचे नकाशे त्याच्यामध्ये तयार केले जात असतात. म्हणजे महासागराची ही जी तळरचना जी आहे ह्या महासागराच्या तळरचनेचा अद्यावत नकाशा जे आहे हे अद्यावत नकाशे तयार करण्यासाठी किंवा खोली मोजणे आवश्यक असते. म्हणजे जास्तीत जास्त आपण पाहतो की जर नकाशा व्यवस्थितपणे जर आपल्याला तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी काय करणे आवश्यक असते, तर खोली मोजणे आवश्यक असते. आता ही जी खोली जी आहे ही खोली कशा प्रकारचं आपण मोजतोय, तर ह्याच्यामध्ये ही जी खोली जी आहे पहिल्या महायुद्धापर्यंत ही खोली सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, मागच्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या पिरियडमध्ये काय सांगितलं होतं की ही जे सागराची जी खोली मोजत असताना एखादी दोरी वगैरे जी असेल, पहिल्या महायुद्धापर्यंत जर समजा आपण बघितलं होतं की पहिल्या महायुद्धापर्यंत दोरी असेल किंवा एखादी तार असेल, ती त्या तारेला किंवा दोरीला दगड बांधला जात होता. किंवा एखादा सिसा असेल, सिसाचा गोळा असेल, त्या शिशाच्या गोळ्याला काय केलं आपण बाकी ती तार असेल किंवा ती जी दोरी जी असेल ती दोरी बांधली जात होती आणि ते समुद्रामध्ये सोडली जात होती. आणि त्याच्यावरून कळत होतं की त्याचं सागराची ही जी खोली जी आहे ही सागराची खोली किती आहे, त्याच्यावरनं सागराची खोली मोजली जात होती. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघतोय याच्यामध्ये हे करत असताना सुद्धा आपण बघितलं की हे अशा प्रकारची खोली मोजत होते, परंतु याच्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या अडचणी येत होत्या. काय काय की जसं आपण पाहतो की हा जो गोळा आहे, शिशाचा गोळा असेल किंवा हे जे तारेला बांधलेला एखादा दगड असेल किंवा ही जी दोरी जी असेल, ही दोरी समुद्रामध्ये असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतील किंवा वनस्पतीवर त्या ठिकाणी अडकून बसत होते किंवा एखाद्या आपण पाहतो की जे प्रवाह वाहत असतील, म्हणजे थंड प्रवाह असेल, उष्ण प्रवाह असेल, हे प्रवाह वाहत जात असेल तर त्या प्रवाहाबरोबर ही जी दोरी असेल किंवा हे जे तार वगैरे जे आहे हे काय केलं जात होतं, तर वाहून जात होते. म्हणून त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचे अडथळे जे आहे हे अनेक अशा प्रकारचे अडथळे निर्माण होत होते आणि त्याच्यामुळे व्यवस्थित ती जी खोली जी आहे ही खोली त्यावेळेस आपल्याला मोजता येत नव्हती. म्हणून काय केलं गेलंय की ह्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचे नवीन अशा प्रकारचे संशोधन त्याच्यामध्ये केलं गेलंय. आणि नवीन अशा प्रकारचे संशोधन करताना आजच्या काळामध्ये ही जी सागर तळ जे आहे, हे जे सागरी तळ जे आहे, ह्या सागरी तळाची जी खोली जी मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो आहे, फॅथोमीटर जो आहे ह्या फॅथोमीटरचा आपण अभ्यास करतोय किंवा हे जे वापर करतो आहे. म्हणजे हे जे यंत्र जे आहे फॅथोमीटर, हे जे यंत्र जे आहे
त्या यंत्राचा वापर करतोय. आणि त्याच्यामध्ये काय असतं की ह्या फॅथोमीटर मध्ये म्हणजे हे जे जहाज वगैरे हे जे आपण पाहतो की हे जे आपण फॅथोमीटर आपण म्हणतोय, हे जे फॅथोमीटर जे आहे ह्या फॅथोमीटरचा अभ्यास केला जातोय. म्हणजे याच्याद्वारे ही जी खोली जी आहे ही खोली मोजली जाते आहे. ही जी हे जे फॅथोमीटर जे आहे ह्या फॅथोमीटरच्या सहाय्याने काय केली जाते, खोली मोजली जाते. याच्यामध्ये काय असते की हे जे जहाज जे आहे ह्या जहाजामधून ही खाली ही जी काय केली जाते, हे जे एक यंत्र असतं, बारीक अशा प्रकारचे एक यंत्र असतं आणि हे जोपर्यंत खाली तळावर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बेल जी आहे ही बेल वाजत नाही. म्हणजे ही जी आपण पाहतो की समस्या जी आहे, मागे यावेळेस काय केलं होतं की जुन्या पद्धतीने कशा प्रकारचं एखादी दोरी असेल, एखादा शिसा असेल, त्याला हे जे बांधत होतो आपण, दगड असेल त्याला आपण बांधत असतो किंवा ह्या शिशाला एखादी दोरी आपण बांधत असतो किंवा तारीला दरी बांधत होतो. त्यावेळेस काय होतं की एखादा प्रवाह येत असेल तर प्रवाहासोबत हे वाहून जात होते, पुढे जात होते आणि आपण वरून दोरी आपण सोडतच जात होतो, वरून दोरी आपण सोडतच जात होतो. परंतु किंवा एखादं वेल असेल किंवा एखादी झाड झुडपं असेल, त्या झाडी झुडपीमध्ये त्या झाडी झुडपीमध्ये काय केलं जात होतं की त्या झाडी झुडपीमध्ये अडकून बसत होते, अडकून बसत होते. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये ह्याच्यावर संशोधन करण्यात आलंय आणि एक हे जे आपण पाहतो की सागर तळ जे आहे हे सागर तळाची खोली मोजण्यासाठी हे जे फॅथोमीटर जे आहे त्या फॅथोमीटरचा वापर जो आहे ह्या फॅथोमीटरचा वापर आपण त्याच्यामध्ये आपण करत होतो. त्यामध्ये काय असतंय की ह्या फॅथोमीटर मध्ये एक बेल असते, ही एक बेल असते आणि ती जोपर्यंत सागराच्या तळावर जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत ती बेल वाजत नाही, तोपर्यंत ती बेल वाजत नाही. म्हणजे ती तळावर पोचली की आपोआप त्या ठिकाणी काय काय होऊ लागते, ती बेल वाजू लागते आणि त्या आवाजाच्या ध्वनी लहरी, त्याचे आवाज जे आहे त्या आवाजाच्या ध्वनी लहरी किंवा जे सागर तळ जे आहे त्या सागर तळावरून प्रति सेकंदामध्ये म्हणजे ते ध्वनी लहरी जे आहे त्या ध्वनी लहरी प्रति सेकंदात 1480 मीटर वेगाने समुद्राच्या पृष्ठभागाकडे हे जे पृष्ठभागाकडे आपण पाहतो की तो जो आवाज जो आहे तो आवाज येण्यास सुरुवात होते, पृष्ठभागाकडे येऊन त्या ठिकाणी पोहोचतात. आणि यावरून सागर तळ जे आहे हे सागर तळ ते पृष्ठभाग जे आहे, सागर तळ जे सागराचा जो पृष्ठभाग जो आहे, वरचा जो भाग जो आहे त्या पृष्ठभागापर्यंत ध्वनी लहरी जी आहे ह्या ध्वनी लहरी येण्यास किती सेकंद वेळ किंवा किती सेकंद वेळ लागतोय त्यावर खोली काढली जाते. त्याच्यावरून काय केले जाते, खोली काढली जाते आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, खोली मोजण्याचं जे आपण पाहतो साधन जे आहे त्याला आपण कशाच्या सहाय्याने मोजतो, आपण फॅथम हे जे परिमाण जे आहे हे जे फॅथोमीटरने तर आपण मोजतोच, परंतु हे जे फॅथम नावाचं हे जे परिमाण जे आहे या फॅथम या परिमाणामध्ये त्याची जी खोली जी आहे ही खोली आपण त्याच्यामध्ये आपण मोजत असतोय. त्याचबरोबर याच्यामध्ये ही खोली मोजत असताना ह्याचे एक फॅथम बरोबर किती, तर जवळपास एक फॅथम जे आहे एक फॅथमचं अंतर असते ते म्हणजे किती, 6 फुटाचं अंतर असते. किती, 6 फुटाचं अंतर असते आणि हे मीटरमध्ये सांगायचं म्हटलं तर मीटरमध्ये 1.8 मीटर एवढं एका फॅथम मध्ये अंतर भरताना आपल्याला दिसून येते. म्हणजे समुद्राची खोली आपण कशामध्ये आपण मोजतोय, तर फॅथम मध्ये मोजतोय. फॅथम म्हणजे काय, एक फॅथम बरोबर किती, 6 फूट किंवा एक फॅथम बरोबर 1.8 मीटर. हे जे आपण पाहतो की हे जे प्रश्न जे आहे हा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न 100% हा जो प्रश्न जो आहे हा प्रश्न त्याच्यामध्ये राहतोय. म्हणजे समुद्राची खोली मोजणाऱ्या यंत्रास आपण काय म्हणतोय किंवा त्याच्या फॅथोमीटरवर आपण म्हणतोय किंवा फॅथम हे परिमाण, ह्या परिमाणामध्ये किती लांबी असते, एका फॅथम मध्ये किती लांबी असते, तर एका फॅथम मध्ये जवळपास आपण त्याची लांबी जी आहे ही लांबी किती, 6 फूट एवढी असते आणि 1.8 मीटर जे आहे ते 1.8 मीटर एवढी ही जी खोली जी आहे ही खोली आपणास पाहावयास मिळते एका फॅथम मध्ये. समजलं तुम्हाला हे? त्याचबरोबर ही जी महासागराचे ही जे वैशिष्ट्य जे आहे हे महासागराचे वैशिष्ट्य आपणास आता आपल्याला घ्यायचे आहे. आता महासागराचे वैशिष्ट्य काय आहे, काय काय सांगता येतील बरं महासागराचे वैशिष्ट्य? आपण उत्तरेकडील जर गोलार्ध जर आपण बघितला आणि दक्षिणेकडील गोलार्ध जर आपण बघितला तर पृथ्वीचा हा जो पृष्ठभागावर उत्तर गोलार्ध जे आहे त्या उत्तर गोलार्धामध्ये जलभागापेक्षा हा जो उत्तर गोलार्ध जे आहे हा दक्षिण गोलार्ध आहे आणि हा उत्तर गोलार्ध जे आहे ह्या उत्तर गोलार्धामध्ये जलभाग कमी आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये जलभाग हा जास्त आहे. म्हणून उत्तर गोलार्धाला आपण काय म्हणतोय, भूगोलार्ध असं सुद्धा आपण म्हणतोय किंवा लँड हेमिस्फियर असं सुद्धा आपण म्हणतोय. समजतंय का वैशिष्ट्य? आवाज येतोय? येतोय सर, येतोय.
हो सर ना? येतोय. हा, समजतंय का नाही? हो सर समजतंय. समजतंय ना? हम्म. हा, ठीक आहे. आता याच्यामध्ये ही जी पृथ्वी जी आहे, ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जर आपण विचार जर आपण केला, पूर्ण पृथ्वीचा जर आपण विचार जर आपण केला, तर आपल्याला असं दिसते की पूर्ण पृथ्वीवर उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचा जो भाग जो आहे, हा जमिनीचं जे प्रमाण जे आहे, हे जमिनीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उत्तर गोलार्धाला आपण काय म्हणतोय, गोलार्ध असं म्हणतोय. आणि दक्षिण गोलार्धामध्ये जमिनीचं प्रमाण जे आहे, हे जमिनीचं प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर सागराचं हे जे पाणी जे आहे, समुद्राचं हे जे पाणी जे आहे, महासागराचं जे प्रमाण जे आहे, हे महासागरांचं प्रमाण या दक्षिण गोलार्धामध्ये जास्त आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, भूगोलार्ध, आपण म्हणजे जलगोलार्ध असं आपण म्हणतोय. कोणाला? दक्षिण गोलार्धाला काय म्हणतोय आपण? जलगोलार्ध. आणि उत्तर गोलार्धाला आपण काय म्हणतोय? भूगोलार्ध असं आपण म्हणतोय. वॉटर हेमिस्फिअर याला आपण काय म्हणतोय? दक्षिण गोलार्धाला आपण म्हणतोय. आणि लँड हेमिस्फिअर म्हणजे काय? गोलार्ध. आता हे जे आपण पाहतोय की हे जे भूगोलार्ध आपण कशाला आपण म्हणतोय? उत्तर गोलार्धाला म्हणतोय. हे जे आपल्याला पहिलं वैशिष्ट्य जे आहे, हे पहिलं वैशिष्ट्य आपणास सांगता येते. कोणाचं? या महासागराचं वैशिष्ट्य आपण अभ्यास करत असताना हे पहिलं वैशिष्ट्य आपणास अभ्यास करता येते. दुसरं आपल्याला काय सांगता येते? दुसरं जे आपण पाहतोय की हे उत्तर ध्रुव जे आहे, उत्तर ध्रुव आर्टिक महासागर जे आहे, ह्या उत्तर ध्रुव, हा जो उत्तर ध्रुव जे आहे, हा उत्तर ध्रुव आहे, हा पूर्ण उत्तर ध्रुव आहे. आणि ह्या उत्तर ध्रुवावर कुठला महासागर आहे? या ठिकाणी ह्या उत्तर ध्रुव हे जे आर्टिक महासागर जो आहे, ह्या आर्टिक महासागराने हा उत्तर ध्रुव वेढलेला आहे. तर दक्षिण ध्रुवाजवळ अंटार्क्टिका खंड आहे. कुठला? दक्षिण ध्रुव जे आहे, ह्या दक्षिण ध्रुवाजवळ काय आहे? अंटार्क्टिका खंड जे आहे, हा अंटार्क्टिका हा वर्षभर बर्फाने आच्छादलेला भूभाग असतोय. तशाच प्रकारे हे जे आपण पाहतो उत्तर ध्रुव जे आहे, हा उत्तर ध्रुव सुद्धा वर्षभर कशाने वेढलेला आहे? तर बर्फाने वेढलेले आहे. हे दोन्ही गोलार्ध जे आहे, हे दोन्ही गोलार्ध बर्फाने आपल्याला पाहावयास मिळते, बर्फाने वेढलेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला ह्या गोलार्धाचं सांगता येईल. त्याचबरोबर हे समजलं दुसरं वैशिष्ट्य आणि पहिलं वैशिष्ट्य. म्हणजे पहिलं वैशिष्ट्याला आपण काय म्हणतोय? पहिल्या वैशिष्ट्यामध्ये जल गोलार्ध कोणाला आपण म्हणतोय आणि भूगोलार्ध कोणाला म्हणतोय? जल गोलार्ध आपल्याला आपण दक्षिण गोलार्धाला आपण म्हणतोय आणि भूगोलार्ध आपण उत्तर गोलार्धाला आपण म्हणत असतोय. तशाच प्रकारचे उत्तर ध्रुव जो भाग जो आहे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाचा जर भाग जर आपण बघितला, तर उत्तर ध्रुवावर आपण पाहतोय की हा जो सागरी भाग जो आहे, हा सागरी भाग बर्फाच्या साह्याचे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हा आर्टिक महासागराने वेढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तशाच प्रकारचे दक्षिण ध्रुवावर सुद्धा महासागराचा भाग आहे, पण जमिनीचा भाग आपण बाकी खडकाळ भाग अत्यंत कमी आहे. मात्र तो वर्षभर कशाने वेढलेला आहे? तर बर्फाने आच्छादलेला आपणास पाहावयास मिळतो आहे. अशा प्रकारचं आपल्याला हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येते की पृथ्वीवरील ही जी पृथ्वी जी आहे, ह्या पृथ्वीवरील कोणत्याही भूभागाच्या बरोबर जर आपण बघितलं, कुठलाही भूभाग जर आपण बघितला, हा भूभाग घेऊया आणि आपण पाहा की इकडचा भूभाग जर आपण घेतला, कुठलाही भूभाग जर आपण बघितला, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण पाहा की याच्यामध्ये त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूस काय आपल्याला पाहायला मिळतंय? जल पाहायला मिळतंय. म्हणजे जर समजा आपण पाहतोय की इकडचा हा जो आपण पाहतोय की हा जो भाग जर आपण बघितला, तर पृथ्वीवरील कोणत्याही भूभागाच्या बरोबर विरुद्ध बाजूस, त्या भूभागाच्या बरोबर विरुद्ध बाजूस आपणास काय पाहायला मिळते? जल भाग आपल्याला पाहावयास मिळते. जल भाग आपणास पाहावयास मिळते. आणि या रचनेला आपण काय म्हणतोय? प्रतिपादी रचना असं म्हणतो आपण. प्रतिपादी रचना किंवा विरुद्ध आपल्याला पाहायला मिळते. जर समजा दक्षिण गोलार्धामध्ये आपण पाहतो की जे पाणी आहे, पाण्याच्या विरुद्ध दिशेला काय आहे? विरुद्ध दिशेला, पाण्याच्या विरुद्ध दिशेला जमिनीचा भाग आहे. आणि जमीन आहे, त्या जमिनीच्या विरुद्ध दिशेला काय पाहायला मिळतं आहे? जल भाग आपणास पाहायला मिळत आहे. म्हणून ही अशा प्रकारची ही जी रचना जी आहे, ह्या रचनेला आपण काय म्हणतोय? प्रतिपादी रचना किंवा एंटीपोडल अरेंजमेंट अशा प्रकारचं आपण म्हणतोय. म्हणजे हे जे तिसरं वैशिष्ट्य जे आहे, हे तिसरं वैशिष्ट्य आपणास सांगता येते. महासागराचं वैशिष्ट्य आपल्याला तिसरं सांगता येते. त्याचबरोबर चौथं जे आपण पाहतो की वैशिष्ट्य जे आहे, हे चौथं वैशिष्ट्य काय आहे? की महासागरांचे आकार जे आहे, हे महासागरांचे आकार हे कशा प्रकारचे आहे? त्रिकोणी आहे. महासागरांचे आकार सगळीकडे आपण पाहतो की जगाचा नकाशा मोठा करून बघा, त्या प्रत्येक आपण पाहतो की महासागराचा आकार जो आहे, हा महासागराचा आकार त्रिकोणी आपणास पाहावयास मिळतोय.
त्रिकोणी पाहावयास मिळतंय. म्हणजे कसं आहे तर दक्षिणेकडे आपण बाकी महासागर जे आहे ह्या महासागर जर समजा आपण पाहतो की दक्षिणेकडे जर आपण बघितलं तर हा मोठ्या प्रमाणात आपल्याला हा जो हिंदी महासागर जो आहे त्या हिंदी महासागराचा आकार जर आपण बघितला तर हा त्रिकोणी स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळते, त्रिकोणी स्वरूपाचा आहे. तशाच प्रकारे अटलांटिक महासागर जे आहे ह्या अटलांटिक महासागराचा जर आपण अभ्यास केला तर अटलांटिक महासागराचा दक्षिणेकडील भाग हा मोठा विस्तार आपल्याला महासागराचा विस्तार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जसं आपण पाहतो की उत्तरेकडे जातो तसं तसं त्याचा आकार हा त्रिकोणासारखा होत जाताना आपल्याला दिसून येते. तशाच प्रकारे हा पॅसिफिक महासागर आहे, हा ही पॅसिफिक महासागराची ही जी पूर्व सीमा आहे आणि ही पॅसिफिक महासागराची ही कुठली आहे, पश्चिम सीमा आहे, पश्चिम सीमा आहे. ह्या दोघांचा जर आपण विचार जर आपण केला तर ह्याचा सुद्धा आकार जो आहे ह्याचा सुद्धा आकार हा कशा प्रकारचा आहे, त्रिकोणाकृती आहे, त्रिकोणाकृती आहे. म्हणजेच काय महासागराचे आकार हे त्रिकोणी असून उत्तरेकडे ते काय होत गेले आहे, निमुळते होत गेलेले, उत्तरेकडे काय होत गेले, निमुळते होत गेलेले आहे किंवा रुंद होत गेलेले आपणास पाहायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे खंड जे आहे हे खंड सुद्धा तशाच प्रकारचे, खंड सुद्धा तशाच प्रकारचे. उत्तरेकडे जर आपण खंड जर आपण बघितलं तर हे उत्तरेकडील खंडांचा आकार आपण खंड सुद्धा त्रिकोणाकृतीच आपल्याला पाहावयास मिळत आहे, खंड सुद्धा त्रिकोणाकृतीच आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा हे जे खंड जे आहे ह्या खंडाचा आकार जर आपण बघितला अशा प्रकारचा आकार जर आपण बघितला तर हा उत्तरेला विस्तार जमिनीचा विस्तार जास्त आहे आणि दक्षिणेकडे आपण पाहतो की हे काय होत गेले आहे, निमुळते होत गेले, निमुळते होत गेले, निमुळते होत गेले आहे. म्हणून आपण पाहतोय की किंवा हे खंड बघा ऑस्ट्रेलिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड सुद्धा आपण पाहतोय की दक्षिणेकडे आपण पाहतो की दक्षिणेकडे काय होत गेलाय, निमुळता होत गेला आपणास पाहावयास मिळतो आहे. हे आफ्रिका खंड आहे, आफ्रिका खंड सुद्धा काय होत गेलाय, निमुळता होत गेलाय. दक्षिण अमेरिका खंड जे आहे हा दक्षिण अमेरिका खंड सुद्धा दक्षिणेकडे काय होत गेला, निमुळता होत गेलेला आपणास पाहावयास मिळत आहे. किंवा हे जे उत्तर अमेरिका खंड जे आहे हे उत्तर अमेरिका खंड सुद्धा काय होत गेलाय, निमुळता होत गेलाय. आणि जगातील आपण पाहतो की सर्वात मोठं बेट आपण म्हणतोय हे ग्रीनलँड वगैरे आपण म्हणतोय, हे जे ग्रीनलँड बेट जे आहे याचं सुद्धा आपण पाहतोय की आकार जर आपण बघितला तर हे कशा प्रकारचे निमुळते होत गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दक्षिणे आपण पाहतो दक्षिणेकडे हे निमुळते होत गेलेले आपणास पाहायला मिळत आहे. तशाच प्रकारचं आपण पाहतोय की हे चौथं वैशिष्ट्य जे आहे हे चौथं वैशिष्ट्य आपल्याला ह्या महासागरांच्या संदर्भामध्ये आपण सांगता येते. त्याचबरोबर हे जे खंड जे आहे, हे जे खंड जे आहे ह्या खंडांचं हे जे प्रत्येक खंड जे आहे ह्या प्रत्येक खंडाच्या दक्षिणेकडे काय आहे, बेट आलेले आपण पाहायला मिळते. बघा इथं बेट आहे, इथं बेट आहे, इथं बेट आहे, इथं बेट आहे, इथं बेट आहे. हे जे बेट जे आहे हे दक्षिणेकडे आपण प्रत्येक खंडाच्या दक्षिणेला काय आहे, बेट आहे. प्रत्येक महासागराच्या दक्षिणेला आपणास काय मिळतं आहे तर बेट आपणास पाहावयास मिळत आहे. येतोय का आवाज, येतोय का मुळे? हो सर येतोय 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 ना ज्योती, हो सर येतोय. हेबडे, हो सर येते. आवटे आहे का लक्ष? आशा लक्ष आहे का? हो आहे. हो आहे कळतंय? सर. हा कळतंय का, समजतंय का नाही? हो सर. सगळं बोलून तरी म्यूट करा. ठीक आहे. आता प्रत्येक हो, खंडाच्या समजतंय सर. हा हे जे प्रत्येक खंड जे आहे ह्या प्रत्येक खंडाच्या दक्षिणेला आपणास काय पाहायला मिळत आहे, खंड जे आहे हे खंड आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये प्रत्येक खंड जे आहे ह्याच्यामध्ये आपण बघितलं प्रत्येक खंडाचा पूर्व भाग हा कशा प्रकारचा आहे, दंतूर स्वरूपाचा आहे. बघा हा दंतूर स्वरूपाचा पूर्व भाग जो आहे हा पूर्व भाग दंतूर स्वरूपाचा आहे. दंतूर म्हणजे काय, कर्वत तुम्ही बघितलंय का, कर्वत, कर्वताला जशा प्रकारचे ते पात्याला जशा प्रकारचे आपण पाहतोय की हे धार लावण्यासाठी आपण बाकी जशा प्रकारचे हे असते कर्वत जशा प्रकारचं असते तशा प्रकारचे हे जे खंड जे आहे हे खंड आपणास पाहायला मिळत आहे. म्हणजे आपण पाहतोय की हे जे प्रत्येक किनाऱ्याचा आपण मध्ये प्रत्येक खंडाचा पूर्व भाग जो आहे हा पूर्व भाग कशा प्रकारचा आहे, दंतूर स्वरूपाचा आहे. पूर्व भाग हा कशा प्रकारचा आहे, दंतूर स्वरूपाचा आहे. बघा हा दंतूर स्वरूपाचा आपल्याला हे पूर्व किनारे आपणास पाहावयास मिळत आहे. पूर्व किनारे आपल्याला दंतूर स्वरूपाचे आपणास पाहावयास मिळत आहे. आता आणि पश्चिम किनारा जो आहे हा पश्चिम किनारा हा दंतूर स्वरूपाचा म्हणजे हे अशा प्रकारचे हे किनारे का बरं तिथं दंतूर स्वरूपाचे का निर्माण झालेले आपणास पाहावयास मिळत आहे, तर ह्याच्यामध्ये बघा हे दंतूर स्वरूपाचे किनारे का पाहायला मिळतात की जास्तीत जास्त नद्या ज्या आहे ह्या नद्या पूर्वेकडे वाहतात. म्हणजे पश्चिमेकडे जर आपण बघितलं तर पश्चिमेकडे प्रत्येक महासागराच्या किंवा प्रत्येक खंडाच्या
प्रत्येक खंड जे आहे त्या प्रत्येक खंडाच्या पश्चिमेला आपल्याला पर्वतीय भाग, डोंगराळ भाग आपल्याला पाहायला मिळते. त्याचा उतार जो आहे हा उतार पूर्वेकडे आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक खंडामध्ये. आणि त्यामुळे नद्या ज्या आहे ह्या नद्या पूर्वेकडे जास्तीत जास्त वाहत जात असतात. आणि नद्या जास्तीत जास्त वाहत जात असल्यामुळे त्याचे जे सागराचे नदी जी आहे ही नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते त्याला आपण काय म्हणतोय, मुख आपण म्हणतोय. आणि त्या मुखाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या खाड्या ज्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या खाड्यांमुळे काय निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय, दंतूर स्वरूप जे आहे हे दंतूर स्वरूप निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर जो पश्चिम किनारा जो आहे हा पश्चिम किनारा कसा आहे, सरळ आहे. पश्चिम किनारा कसा आहे, सरळ आहे. बघा आपण पाहतो की हा जो पश्चिम किनारा जो आहे हा पश्चिम किनारा सरळ आपणास पाहावयास मिळतोय. हा जो पश्चिम किनारा जो आहे हा पश्चिम किनारा आपणास सरळ अशा प्रकारचा आपणास पाहावयास मिळतो आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. 6वं वैशिष्ट्य आपल्याला महासागराचं 6वं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल की प्रत्येक खंडाचा पूर्व किनारा हा कशा प्रकारचा आहे, दंतूर स्वरूपाचा आहे. आणि पश्चिम किनारा हा कशा प्रकारचा आहे, सरळ अशा प्रकारचा आहे. याला आपण काय म्हणतोय, हे दंतूर स्वरूपाची किनारपट्टी आपण म्हणूया. याला आपण काय म्हणतोय, दंतूर स्वरूपाची किनारपट्टी. म्हणजे हे जे सागराचे हे जे आपण पाहतो की समुद्रामध्ये येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या ज्या आहे ह्या नद्या ज्या आहे ह्या नद्या जमिनीवरून वाहत येत असताना समुद्रामध्ये ज्यावेळी जाऊन मिळतात त्यावेळेस मोठमोठ्या अशा प्रकारच्या खाड्या या ठिकाणी तयार झालेल्या असतात. आणि त्याच्यामुळे हे जे किनारा जो आहे हा किनारा पूर्व किनारा कशा प्रकारचा निर्माण झालेला आहे, दंतूर स्वरूपाचा निर्माण झालेला आपणास पाहावयास मिळतो आहे. दंतूर स्वरूपाचा निर्माण झालेला आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ह्या संपूर्ण आपण पाहतो की याच्यामध्ये पूर्व किनारा दंतूर आहे. आणि 7वं आपण पाहतो की वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येते की पृथ्वीचं संपूर्ण क्षेत्रफळ जे आहे पृथ्वीचं संपूर्ण आपण पाहतो की हे जे क्षेत्रफळ जे आहे हे किती आहे, किती वाचता येते का, वाचता येते? किती कोटी आहे? 50 कोटी 50 करोड 99 लाख 50,000 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ पूर्ण पृथ्वीचं आहे. कोणाचं? पृथ्वीचं क्षेत्रफळ. हा म्हणजे जवळपास किती 51 कोटी 50 करोड 99,50,000 कोटी जे आहे जवळपास 51 कोटी आपण पाहतो की जे क्षेत्रफळ जे आहे 51 कोटी क्षेत्रफळ कशाचं आहे तर हे पृथ्वीचं क्षेत्रफळ आहे. हा म्हणजे जवळपास 50 कोटी 99 लाख 50,000 चौरस किलोमीटर एवढं जे क्षेत्र जे आहे एवढं क्षेत्रफळ पृथ्वीचं क्षेत्रफळ आपल्याला सांगता येते. आणि त्याच्यापैकी किती आहे तर हे जे जलाचा जो भाग जो आहे जलाचा भाग किती आहे 36 कोटी 36 करोड 10 लाख 60,000 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ कोणी व्यापलेलं आहे तर ह्या सागराने जलाशयाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यापैकी जमिनीचा जो भाग जो आहे हा जमिनीचा भाग किती कोटी आहे 14 कोटी 14 करोड 88 लाख 90,000 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ कोणी व्यापलेलं आहे तर ह्या जमिनीने व्यापलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. ही जी आकडेवारी जी आहे ही आकडेवारी लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण पाहतो की हे 7वं वैशिष्ट्य आपण अभ्यास करूया. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य आपणास काय सांगता येते की हे जे 8वं वैशिष्ट्य जे आहे हे 8वं वैशिष्ट्य आपणास सांगता येते की 45 डिग्री जे आहे हा जो 45 डिग्री जे आहे ह्या 45 डिग्री ते 70 डिग्री उत्तर अक्षरवृत्त म्हणजे हे जे आपण पाहतोय की इथं याला 0 आपण म्हणूया. हे जे लाल रेषा दिसते आहे का, हे काय आहे विषुववृत्त आहे. आणि ह्या विषुववृत्ताला आपण काय म्हणतो याला 0 रेखा अक्षरवृत्त आपण म्हणतोय. ह्याच्यापासून जर आपण कोण केला कोण मापक जर आपण ठेवला तर हे 45 हे जे 45 जे आहे हे 45 ते 70 अंशाचा अक्षरवृत्त जे आहे याच्यामध्ये जमिनीचा भाग पूर्ण पृथ्वीवर जमिनीचा भाग सर्वात जास्त आहे. कुठल्या 45 ते 70 अंश अक्षरवृत्ताच्या उत्तर अक्षरवृत्ताच्या दरम्यान काय पाहायला मिळते सर्वात जास्त जमिनीचा भाग आपण. आणि तशाच प्रकारे 40 डिग्री ते 65 डिग्रीच्या दरम्यान दक्षिण अक्षरवृत्तामध्ये हे जे 40 डिग्री जे आहे ह्या 40 डिग्री ते 65 डिग्री अक्षरवृत्ताच्या दरम्यान सर्वात जास्त दक्षिण गोलार्धामध्ये पाण्याचं जे प्रमाण जे आहे हे सर्वात जास्त पाण्याचं प्रमाण आपणास पाहावयास मिळत आहे.
म्हणजे अशा प्रकारचं आपण पाहतो की हे जे वैशिष्ट्य जे आहे हे 8वं वैशिष्ट्य आपणास सांगता येते. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आपणास काय सांगता येते? 9वं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येते की हे जे उत्तर ध्रुव जे आहे ह्या उत्तर ध्रुवाजवळील जो आर्टिक महासागर जो आहे, या ठिकाणी उत्तर महासागर आपण पाहतो आर्टिक महासागर आहे किंवा हिम महासागर असं सुद्धा याला आपण म्हणतोय. कारण का हिम महासागर का म्हणतो आपण? कारण का जास्तीत जास्त महिने हे कशाच्या स्वरूपामध्ये असते? बर्फाच्या स्वरूपामध्ये असते, हिमाच्या स्वरूपामध्ये असतोय. म्हणून आर्टिक महासागराला आपण दुसऱ्या नावाने कुठल्या नावाने हाक मारतोय, कुठल्या नावाने ओळखतोय? हिम महासागर असं ह्या नावाने सुद्धा ओळखतो आपण. आता उत्तर ध्रुव जे आहे त्या उत्तर ध्रुवाजवळील जे आर्टिक महासागर जे आहे ह्या आर्टिक महासागराभोवती वेगवेगळ्या प्रकारचे देश जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे देश, याच्यामध्ये मोठमोठे देश समाविष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळते. याची सीमा याच्यामध्ये युरोप आहे, कुठला आहे? युरोप आहे, त्याचबरोबर रशिया आहे, रशिया, त्याचबरोबर आपण पाहतोय की उत्तर अमेरिका जे आहे उत्तर अमेरिकेचा भाग त्याच्यामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जो ग्रीनलँड जो आहे हे जे भाग जे आहे हे भाग कोणाला लागून आहे? तर उत्तर ध्रुवाजवळ असणारे आर्टिक महासागर जे आहे त्या आर्टिक सागराभोवती आपल्याला हे भूभाग जो आहे हा भूभाग आपणास पाहावयास मिळत आहे. आणि दक्षिण गोलार्धामध्ये हा जो अटलांटिका खंड जे आहे अंटार्क्टिका खंड जे आहे ह्या अंटार्क्टिका खंडाभोवती महासागर आपणास पाहायला मिळत आहे. महासागर कोणकोणते? तर पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर, हे जे महासागर जे आहे हे महासागर पाहावयास मिळत आहे. म्हणजे उत्तरेकडे आपण पाहिजे उत्तर ध्रुवाजवळ हे भूभाग आपणास पाहावयास मिळतोय आणि दक्षिण ध्रुवाजवळ आपल्याला काय पाहायला मिळतंय? महासागराचा भाग जो आहे हा महासागराचा भाग आपणास त्याच्यामध्ये आपणास पाहावयास मिळतंय. म्हणजे अशा प्रकारचे हे जे वैशिष्ट्य जे आहे ह्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण केलेला आहे. आपण उद्याच्या पिरियडला आपण काय घेऊ? हे जे आपण पाहतो की महत्व जे आहे त्या महत्व आपण उद्या 10 वाजता उद्याच्या पिरियडला 10 वाजता आपण हे जे महत्व जे आहे हे महत्वाचा आपण अभ्यास आपण करूया. आता आपला पिरियड संपेल, सगळ्यांनी आपले व्हिडिओ सुरू करायचे आहे आणि हे जे स्क्रीनशॉट जे आहे हे स्क्रीनशॉट घ्यायचे आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्यायचे सगळ्यांनी. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. कोण घेत आहे? एवढे एवढे कुठे गेले? हा, क्रांती, गायकवाड, ज्योती, तू घेते का काय? एवढे घेते? हो सर झाले. हा घ्या, सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करा. समजतंय का? काय अडचण नाही सर. नाही सर. नाही ना? काय अडचण असेल तर विचारत चला. MA च्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी लॉग इन केलं का विद्यापीठाच्या वेबसाईट वर? हो सर. कोणी केलं का? हो सर. हा हा हा, स्वामीने केलं आहे, आवटेने केलं आहे वाटतंय. हा, कोणी केलाय का तू? हा, हो सर, केलंय ना? केलो सर. हा हा, हो सर. ठीक आहे. आणि काय करायचं, MA चे विद्यार्थी जे आहे ते MA चे विद्यार्थी जास्त तुमच्याकडे हा टेलिग्राम ऍप असेल तुमच्याकडे, ते टेलिग्राम ऍप घ्या आणि त्याच्यावर MPSC जिओग्राफीचे प्रश्न जे आहे ते प्रश्न वाचत चला सगळ्यांनी, बरं का? ठीक आहे. हो सर. ठीक आहे. सगळ्यांनी वाचा आणि तुमचं जे पेपरची जी तयारी जी आहे ती पेपरची तयारी त्याच्यामधूनच तुमची तयारी होईल. जे पेपर जे आहे ते पेपरच्या संदर्भामध्ये, दुसरे जे पेपर जे आहे ते दुसऱ्या पेपरच्या संदर्भामध्ये हे त्याच्यामधून हे करा. सगळ्या पेपरची तयारी जी आहे ती तयारी त्याच्यामधून होईल. काय अडचण असेल तर विचारत चला. आपण उद्या आपण 10 वाजता ह्याच पिरियडला 10